दिल्लीच्या जवाहरलाल विद्यापीठामध्ये डावी विद्यार्थी संघटना पुन्हा विजयी झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि महासचिव पदावर डाव्या संघटनेचे विद्यार्थी निवडून आले. विजयानंतर विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. अकोल्यामध्ये लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट तसंच व्हीव्हीपॅट मशीनची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. या प्रशिक्षणाला निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरीमध्ये शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. मीरामध्ये ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. ग्रामदेव श्री भैरी मंदिरामध्ये श्री देवी नवलाई, पावणाई आणि म्हसोबा ग्रामदेवतेच्या पालख्यांची भेट झाली. वर्षातून एकदाच होणारी ही भेट पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. या पालखी भेटीनंतर रत्नागिरी शहरातल्या शिमगोत्सवाला सुरुवात होते. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. कोकणामध्ये शिमगोत्सव सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. होळीमध्ये चक्क 2 पालख्यांप्रमाणे 2 होळ्या एकत्र येतानाची दृश्य संगमेश्वरमध्ये दिसतात. संगमेश्वरमधल्या निनावी आणि वरदान देवीच्या होळ्या एकमेकींच्या भेटीसाठी आल्या आणि त्या मोठ्या भक्तिभावानं नाचवल्या गेल्या. संगमेश्वर बाजारपेठेमध्ये या होळ्यांची भेट झाली. चिपळूणच्या करंजेश्वरी देवीचा शिमगोत्सव उत्साहात साजरा झाला. ढोल ताशांच्या गजरात गोवळकोट मंदिरापासून वाजत गाजत देवीची पालखी काढण्यात आली आणि विशेष म्हणजे गुलालाचा वापर न करता हा शिमगोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली होती. रायगडच्या किनारपट्टीवरील कोळीवाड्यांमध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळतोय. यावेळी ग्रामस्थांनी केळी किंवा पोफळीची होळी उभी करून तिला फुलांनी सजावट केली होती. महिलांनी पारंपरिक वेशामध्ये होलिका मातेची पूजा केली. रात्री उशिरा प्रार्थना करून होळीचं दहन करण्यात आलं.